पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। आपलं जरांगे पाटलांचे हे आरक्षणासाठी आंदोलन चालू केलेलं आहे किंवा उपोषणाला बसा त्याच्या पाठी ते कुणीतरी राहावं म्हणून आम्ही ते किंवा आपल्या मुलासाठी किंवा नातवासाठी बी आरक्षण मिळण्यासाठी आम्ही त्यांचा पाठिंबा देत आहे। 150चा काही सुद्धा उपयोग नाही आहे सध्या। आज ज्याला आम्ही आता इलेक्शन चालू झालं आत ह्याच्या गावाच्या शिवेच्या आत येऊ देणार नाही। त्यांची मतपेट्या सुद्धा बाहेर माळावर ठेवल्या पाहिजे, तिथं इलेक्शन तिथं झालं पाहिजे। मतपेट्याचं गावात पिठी ठेवणार नाही। आली एसटी तर आम्ही त्याला काचा फोडून त्याला आम्ही आडवं उभा राहणार नाही। त्याला आमचे 150 आमदार आहेत असं तुम्ही म्हणता। खरं तर त्या 150 आमदारांनी अगोदरच त्यांचं दाखलं ओबीसी मधनं काढून ठेवलेलं आहे। त्यामुळे त्या 150 आमदारांना मराठा कसं म्हणतात त्यांनी अगोदरच काढून ठेवले। आमचा विषय काय राहिलाय की आमच्यासाठी आरक्षण पाहिजे, गोरगरिबांसाठी पाहिजे, ज्यांना गरज आहे वंत मराठ्यांना आरक्षण पाहिजे। त्यांनी आरक्षण अगोदरच घेतलेलं आहे, त्यामुळे ते आमच्या पाठीमागे उभं राहतील असं आम्हाला वाटत नाही। आणि आमचा गैरसमज होता ते आमचे आता पहिलं त्यांना पाडणार आहे आम्ही। त्यांना निवडून कधीही पुन्हा आता विधान भवनात कधीही जाऊ देणार नाही, एवढी आम्ही तुम्हाला खात्री देतो। ईव्हीएम मशीनवर ही जी फडणवीस आहेत ते ईव्हीएम मशीनच्या जोरावर बोलतायत मोदी सरकार। अहो सरकार भारत सरकार आहे, मोदी सरकारचा काय संबंध आहे? भारत सरकार आहे, त्यांनी मोदी नाव दिलंच कसं ही पहिली गोष्ट। ईव्हीएम मशीनच्या जोरावर हे लोक बोलतायत। ईव्हीएम मशीन जर बंद पाडायची असेल, आम्ही किती जरी आंदोलन केलं तरी ईव्हीएम मशीन ही बंद पाडणार नाहीत। मग त्याला पर्याय म्हणून आम्ही प्रत्येक गावातनं एक दोन उमेदवार देऊन किती 1000 उमेदवार झाल्यावर ह्यांनी ईव्हीएम मशीनवर किती आणतील बटणं दाबायला, म्हणून आम्ही असं ही गनिमी काव्यानं आम्ही आमचा उमेदवार उभा करणार। अगोदर 16% आरक्षण दिलेलंच होतं, त्याचं कायद्यात रूपांतर केलेलंच होतं, ती किती टिकलं। त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी 2017ला 13% आरक्षण दिलं, त्याचं पण कायद्यात रूपांतर केलं आणि ते किती टिकलं। ह्यांनी ह्यांच्यावर शब्द ठेवायचा आणि त्यांनी त्यांच्यावर शब्द ठेवायचा। हे सरकार कमी पडलं आणि ते सरकार कमी पडलं। आम्हाला झुलवत किती दिवस ठेवणार? तुम्ही पाठ शपथ घेता ती चालते, ती संविधानात चालते सगळ्या गोष्टी, फक्त आम्हाला आरक्षण द्यायला तेवढं वेळ लागतोय। किती दिवस वेळ घेणार आमचा? पाठ शपथ घेता, राष्ट्रवादी त्यात मिसळता, शिवसेना इकडे घेता, तिकडली ईडी इकडे लावता, तिकडली शिडी तिकडे लावता। तुम्हाला सगळं रात्रीत करता येतं, पण आमचं आरक्षण मात्र 7-7 महिने झालं आम्ही आबोधतोय। पोटाला सुद्धा नाही आमच्या। परिस्थिती आमची एवढी वाईट झालेली आहे, जनावरांचा हाल व्हायला लागलाय। आता उन्हाळा चालू आहे तरी पण तुमचं आमच्याकडे लक्ष नाही। आणि परत वर्ण मस्ती दरेकर साहेब म्हणजे उठतायत बोलतायत, म्हणजे मला सांगा हे सगळेचे सगळे पुढारी एक आहेत, सगळेचे सगळे। असं काय आमच्या बाजूला एक ही कोण शरद पवार असेल नाहीतर कोणी असेल, आम्हाला काही घेणे देणं नाही कोणाचं। हे सगळे पुढारी एक आहेत, हे आम्ही तळागाळातल्या मराठ्यांना आम्ही ओळखून बसलेलो। आता येणाऱ्या विधानसभेला लोकसभेला जरांगे पाटील जे काही निर्णय घेत आहेत आम्ही त्यांच्या मागे असणार आहे। त्यांनी जे सांगल तेच आम्ही करणार आहे। त्यांनी जर सांगितलं मतदानालाच जाऊ नका, आम्ही जाणारच नाही। त्यांनी सांगितलं जे सांगल ते आम्ही करणार आहे। मग एवन आत्महत्या करायला सांगू द्या, आम्ही आत्महत्या सुद्धा करणार, परंतु आता ह्या कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे जाणार नाही, सतरंज्या उचलणार नाही, ड्रायव्हिंग करणार नाही, कुणाचं पोस्टर लावू लागणार नाही, कुणाच्या घोषणा तर अजिबातच देणार नाही, फक्त आणि फक्त मराठ्याच्याच घोषणा देणार। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।